कसलंही वाटण न करता आणि अगदी कांदा टोमॅटो सुद्धा न वापरता तुम्हाला ही अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये कोणती भाजी करायची असेल तर त्यावेळेस तुम्ही ही भाजी करू शकता. तर त्यासाठी सुरुवातीला पाव किलो शेंगड्या स्वच्छ धुवून अशा पद्धतीने निवडून घ्यायच्या. तुमच्याकडे शेंगड्यांना काय म्हणतात ते तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. सगळ्या शेंगड्या निवडून झाल्यावरती कढईमध्ये 1 पळी तेल गरम केलं. 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गोडा मसाला, पाव चमचा हिंग, भरपूर कोथिंबीर आणि निवडलेल्या शेंगा घालायच्या. 1 2 ते 3 मिनिटं परतू द्यायच्या. आता इथं तुम्हाला भाजी किती घट्ट किंवा पातळ करायची त्या आकाराने पाणी, पाव चमचा हळद, चवीपुरतं मीठ घातलं, व्यवस्थित असं कालवून घ्यायचं. आता मात्र झाकण ठेवायचं. 10 ते 15 मिनिटं भाजी शिजू द्यायची. 10 ते 15 मिनिटानंतर झाकण काढलं. पाववाटी दाण्याचा कूट घालायचा, व्यवस्थित कालवून घ्यायचं. आता मात्र झाकण न ठेवता 1 2 ते 3 मिनिटं तसंच राहू द्यायचं. 2 ते 3 मिनिटानंतर पाहू शकताय मस्त अशी चमचमीत शेंगड्याची रस्सा भाजी आपण तयार केली, जी भाकरी सोबत तर एक नंबर लागते. लाईक, शेअर, सबस्क्राईब ही नक्कीच करा. धन्यवाद.